दापोली नगर परिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलाय। उपनगराध्यक्ष खालिद रखांके यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ओबीसी मतांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे। आदिवासींच्या प्रश्नासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मैदानात उतरणार। सोमवारपासून मंत्रालयासमोर झिरवाळ धरणे आंदोलन करणार आहेत। सरकारने धनगरांना आदिवासीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल। महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी बैलगाड्या हाकत शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री पदावरून वाट टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याच्या सूचना तिन्ही पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात महात्मा फुले स्मारकाचं आज उद्घाटन होणार आहे। आजारी असताना देखील मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असून माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी धर्मवीर चित्रपटावर टीका केली आहे। मनोरंजन म्हणून चित्रपट पाहावा, चित्रपटाची रिअल स्टोरी नाही, त्यात शोध घेऊ नका आणि बोधही घेऊ नका असं वडेट्टीवार म्हणाले। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगाव येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे। पुण्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराविरोधात अभाविप आक्रमक झाली। कॉलेजसमोर आंदोलन करत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला। गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे। कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। संदीप घोष यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते। अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अद्यापही अंत्यसंस्कार झालेले नाही। राज्य सरकारकडून जागा उपलब्ध नसल्याची माहिती अक्षय शिंदेच्या वकिलांनी दिली। रावेर लोकसभा क्षेत्रात 3 रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। राजधानी एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्यानं भुसावळ शहरासह विभागातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे। पुणे रेल्वे स्थानकावर केवळ 74 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत। दररोज लाखो प्रवासी असणाऱ्या पुणे स्थानकावर फक्त 120 कॅमेरे आहेत। प्रवाशांची संख्या लक्षात घेता सीसीटीव्हीची संख्या अपुरी आहे। तुळजापूर तीर्थक्षेत्राचा 1999 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात आला। पुढील 10 दिवसात उच्चाधिकार समिती मान्यता देण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे एका शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून कामासाठी हजर झाले नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। हिंगोलीत जावयानं सासऱ्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मी शेतात आहे, दोरी आहे आणि लिंबाचं झाड आहे असा संदेश पुतण्याला पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। धुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। या परतीच्या पावसामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। या शेती पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली जाते। बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतलंय। पैशांसाठी 2 तरुणांनी 90,000ची दुचाकी 9,000 विकली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।